नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, बरेच मित्रांनी मला कमेंटमध्ये सांगितलं की सर्व कागदपत्र कशा प्रकारे भरायचे याचा एक व्हिडिओ बनवा. तर या व्हिडिओमध्ये आपण केंद्राध्यक्षांनी सर्वच कागदपत्र, घोषणापत्र, जोडपत्र कसं भरायचे यासंबंधी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, सर्वप्रथम जोडपत्र 4 आहे. मतदार यादीतील चिन्हांकित प्रत म्हणून वापरण्यासंदर्भात प्रमाणपत्र. याच्यामध्ये काय लिहायचं तर असे प्रमाणित करण्यात येते की इथं आपल्याला विधानसभेचं नाव लिहायचं आहे. विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादी भाग क्रमांक मतदार यादीचा भाग क्रमांक इथे टाकायचा आहे. पुरवणी क्रमांक 1 आणि 2 मध्ये दर्शवलेल्या वगळलेल्या बाबी आणि दुरुस्त्या दाखवून सांगीपांगणे तोडून पहिल्यानंतर पुनर्मुद्रित केली आणि कोणतेही विसंगती आढळल्यास नाही तिची एकूण पृष्ठसंख्या आपल्याला 1 पासून जेवढी असेल तेवढी टाकायची आहे. त्यानंतर खाली इथं दिनांक टाकायचा आणि इथं निवडणूक निर्णय अधिकारी शिक्का आहे तो शिक्का मारायचा आहे. त्यानंतर प्रमाणपत्र आहे, खाली प्रमाणपत्र दिलेलं आहे ते आहे बघा. अंतिमतः प्रकाशित झालेल्या यादीशी तोडून पाहिल्यानंतर पुनर्मुद्रित केलेल्या यादीमध्ये विसंगती आढळल्या आहेत आणि यादी अंतिमतः प्रकाशित केली आहे आणि सातत्याने सुधारित केली जाणारी पुरवणी क्रमांक 2च्या पुनर्मुद्रित यादीऐवजी कामचलाऊ चिन्हांकित प्रती तयार करण्यासाठी वापरली जात आहे. याद्वारे प्रमाणित करण्यात येते की विधानसभेचं नाव लिहायचं आहे. विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादी भाग क्रमांक टाकायचा आहे. ची अंतिमतः प्रकाशित यादीचा आणि तिचा पुरवणी क्रमांक 2चा वापर करून तयार केलेली आहे. त्याची एकूण पृष्ठसंख्या 1 पासून एवढी आहे आणि खाली इथं सही आणि दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर आहे जोडपत्र 5. हे एक केंद्राध्यक्षाचा अहवाल. हा एक महत्त्वाचा अहवाल आहे. अभिरूप मतदान प्रमाणपत्र सुरुवातीला इथं लिहायचं आहे. निवडणुकीचा लोकसभा निवडणूक 2024 विधानसभा मतदारसंघाचा क्षेत्र क्रमांक व नाव इथं लिहायचं आहे. जो नंबर असेल तो विधानसभेचा इथं टाकायचा आहे. नंतर लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक खाली लिहायचा आहे, ते नाव लिहायचं लोकसभेचं. नंतर मतदान केंद्राचा क्रमांक इथं लिहायचा आहे. नंतर खाली अभिरूप मतदान घेणे व माहितीसाठीची पडताळणी करणे हा फॉर्म भरायचा. याच्यामध्ये काय काय येते तर उमेदवाराचं नाव हे इथं खाली 1 पासून नावं लिहित जायचे आणि इथं खाली एकूण लिहायचं आहे. त्यानंतर अभिरूप मतदान दरम्यान केलेल्या मताची संख्या टाकायची. आपल्याला जे आपण 50 वोटिंग करणार आहे ती संख्या टाकायची आहे. नंतर म्हणजे ज्या उमेदवाराच्या पुढे किती झाले, समजा ए उमेदवाराला 2, बी उमेदवाराला 2 असेल. नंतर निकाल पाहिल्यानंतर नियंत्रण युनिटवर दिसणाऱ्या मताची संख्या. मग आता इथं एला आपण 2 दिले तर निकाल त्या कंट्रोल युनिटसुद्धा 2च दिसेल, ते 2 लिहायचं. नंतर उमेदवाराच्या अनुसार व्हीपॅट छापेल चिठ्ठ्या. आता व्हीपॅट चिठ्ठ्यासुद्धा एका ए उमेदवाराला 2 मतं दिले तर 2 मताचेच मिळतील, त्या इथं टाकायचे. नंतर नियंत्रण युनिटवरील दिसलेला निकाल व छापेल चिठ्ठ्याची संख्या याचे एकमेक जुळतात काय तर जुळतात होईल याचं. आणि इथं शेवटचा अपेक्ष पक्षाच्या संक्षेपित नावाचं मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी. इथं शेवटी स्वाक्षरी घ्यायची आहे सर्व प्रतिनिधीची. त्यानंतर खाली एकूण करायचं आहे. त्यानंतर अभिरूप मतदानाची आकडेवारी निर्णय करण्यासाठी नियंत्रण युनिटवरील क्लिअर बटन दाबले आहे. होय असल्यास होय लिहायचं आहे. वरील वाक्य पेनाने लिहायचं आहे. आपल्याला इथं जसं तसं लिहायचं आहे. खाली अभिरूप मतदानानंतर व्हीपॅटमधून सर्व मत चिठ्ठ्या काढण्यात आलेल्या आहेत. होय लिहायचं. सर्व मतदार प्रतिनिधींना रिकामी व्हीपॅट दाखवली आहे लिहायचं. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी व्हीपॅटच्या संग्रह कप्प्यामध्ये मत चिठ्ठ्या नाहीत याची खात्री केली आहे आणि मतदान प्रतिनिधींनी दाखवलं आहे, ते इथं आहे लिहायचं. त्यानंतर एकूण मतदान 0 असल्याचे मतदान प्रतिनिधी दाखवण्यासाठी नियंत्रणवरील टोटल बटन दाबले आहे लिहायचं. अभिरूप मतदानाचा व्हीपॅट मत चिठ्ठ्यावर मॉकपोल स्लिप असा शिक्का उमटलेला आहे आणि त्या काळ्या लिफाफ्यात बंद करून गुलाबी कागदी चिठ्ठ्याचा मोरबंद केला आहे लिहायचं. पुढील व्यक्तीसमोर अभिरूप मतदान घ्यावे आणि अभिरूप मत जोडत असल्यास अभिरूप मतदानानंतर नियंत्रण युनिटमधील अभिरूप मत निरंक केल्याचं प्रमाणित करायचं आहे. आता याच्यामध्ये मतदान प्रतिनिधीची नावं लिहायची आहेत. आपण जेवढे आले तेवढ्यांची पक्षाची नावं लिहायची आहे, उमेदवाराची नावं लिहायची आणि इकडे त्याची स्वाक्षरी घ्यायची आहे. खाली लिहायचं आहे जर नियंत्रण युनिटची दर्शनी वेळ भारतीय प्रमाण वेळेपेक्षा मिनिटांनी अधिक आहे ते टाकायचं आहे आणि खाली इथं केंद्राध्यक्ष नाव आणि स्वाक्षरी करायची आहे. त्यानंतर असं प्रमाणित केलं जाते की प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी एकूण मतदान 0 असल्याची खात्री करण्यासाठी सर्व मतदान अधिकाऱ्यांच्या उपस्थित नियंत्रण युनिटचे टोटल बटन दाबले आणि उचित निरीक्षणावर खून करावी. म्हणजे इथं एकूण मतदान 0 लिहायचं आहे. त्यानंतर इथं सही करायची आहे. खाली वरील प्रक्रियेसाठी पुढील साक्षीदार असतील आणि नियंत्रण युनिटमधील अभिरूप मत निरंक केले असल्याचं प्रमाणित करायचं आहे. आणि प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी व्हीपॅटच्या संग्रह कप्प्यामधून अभिरूप मतदान सर्व मत चिठ्ठ्या काढण्यात आलेल्या. इथं मतदान अधिकाऱ्याचं नाव आणि इकडे स्वाक्षरी घ्यायची आहे.
4 मतदान अधिकाऱ्याचे. नंतर केंद्राध्यक्षाचा अहवाल 2 नियंत्रण युनिटमधील बॅटरी बदलणं. जर नियंत्रण युनिटमधली बॅटरीचं बदलायची असेल तर हा अहवाल द्यायचा. जर बॅटरीचा काहीच प्रॉब्लेम आला नाही तर हा अहवाल काही द्यायचं काम नाही आहे. त्याच्यामध्ये निवडणुकीचं नाव लिहायचं आहे, विधानसभा मतदारसंघाचं नाव लिहायचं आहे, लोकसभा मतदारसंघाचं नाव लिहायचं आहे, मतदान केंद्राचा क्रमांक, नंतर अभिरूप मतदान प्रत्यक्ष मतदान दरम्यान नियंत्रण युनिटची बॅटरी बदलल्याचा तपशील, इथं नियंत्रण युनिटची विशिष्ट ओळख क्रमांक, नियंत्रण युनिट बॅटरी बदलल्याचं कारण लिहायचं आहे. आणि त्यानंतर इथं मतदान पत्रिकेचं नाव, पक्षाचं नाव, उमेदवाराचं नाव आणि इथं प्रतिनिधीची स्वाक्षरी करायची आणि केंद्राची स्वाक्षरी खाली घ्यायची आहे. त्यानंतर केंद्राध्यक्षाचा अहवाल मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्लोज बटन दाबण्यासंबंधीचा अहवाल आहे. हा याच्यामध्ये पहिले लिहायचं आहे निवडणुकीचा लोकसभा निवडणूक, नंतर विधानसभा मतदारसंघाचा क्षेत्राचं नाव इथं लिहायचं आहे, नंतर लोकसभा मतदारसंघाचं नाव खाली लिहायचं आहे, मतदानाचा दिवस तारीख टाकायची आहे, मतदान केंद्राचं नाव आणि क्रमांक टाकायचा आहे. याद्वारे असे प्रमाणित करण्यात येते की मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खालील उमेदवाराच्या समक्ष नियंत्रणचं क्लोज बटन दाबलं, तिथं अनुक्रमांक टाकायचा आहे, मतदान अधिकाऱ्याचं नाव लिहायचं आणि इथं स्वाक्षरी करायची आहे. नंतर दुसऱ्या फॉर्ममध्ये अनुक्रमांक, मतदान प्रतिनिधीचे नाव लिहायचे, त्यांच्या पक्षाचं नाव लिहायचं आहे, उमेदवारांचं नाव लिहायचं आहे आणि इथं स्वाक्षरी करायची आणि खाली केंद्राध्यक्ष स्वाक्षरी करायची आहे. त्यानंतर केंद्राचा अहवाल दुसरा आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मतदान यंत्र व्हीपॅट बदलणं हा प्रकार काही घडत नाही सहसा. जर कुठं जर घडला की इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राने व्हीपॅट बदलायचे वेळ आली तर अभिरूप मतदान दरम्यान काही बदलल्यास भरण्यात हा अहवाल भरायचा आहे. निवडणुकीचं नाव, विधानसभेचं नाव, लोकसभेचं नाव, नंतर मतदान केंद्राचा क्रमांक टाकायचा आहे, नंतर तपशील लिहायचा आहे की बाबा काय काय जर वापरण्यात आले इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅटचा तपशील लिहायचा आहे. बाबू बॅलेटिंग युनिट, सी कंट्रोल युनिट आणि व्हीपॅट व्हेरिफिकेशन ऑडिट ट्रेल यासंबंधीचा काही बदल झाला तर हे अहवाल भरायचे आहे. नंतर केंद्राध्यक्षाचा अहवाल इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅट बदलण्यासंदर्भात दुसरा आहे. प्रकरण परिस्थिती मतदारादरम्यान आणि मतदान पूर्ण झाल्यानंतर भरण्यात यावं. हे पण तशा प्रकारे भरायचं आहे. जर मशीन ही बदलायची असेल तर हे भरायचं आहे. त्यानंतर आहे केंद्राध्यक्षाद्वारे घोषणा. मतदान प्रारंभ होण्यापूर्वी केंद्राध्यक्षाद्वारे घोषणापत्र द्यायचं आहे. मतदान सुरू होण्याच्या आधी जोडपत्र 6 हे महत्त्वाचं भरायचं आहे. इथं लिहायचं सर्वात पहिले लोकसभा, म्हणजे इथं नाव लिहायचं आहे. समजा बुलढाणा असेल तर बुलढाणा लोकसभा, नंतर विधानसभा मतदारसंघ, मतदान केंद्राचं नाव आणि अनुक्रमांक खाली टाकायचा आहे. नंतर मतदान दिनांक लिहायचा आहे. मी याद्वारे घोषित करतो की मतदान प्रतिनिधी आणि इतर उपस्थित व्यक्तींना अभिरूप मतदानाद्वारे मतदान यंत्र व्यवस्थित चालत असल्याचं आणि त्यामध्ये अगोदर एकही मत नोंदवलं नसल्याचं, तसेच त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील नियंत्रण युनिटमधील अभिरूप मत निरंक केल्याचं आणि व्हीपॅटमधल्या सर्व चिठ्ठ्या काढून टाकल्याचं, मतदान दरम्यान वापरल्या जाणाऱ्या चिन्हांकित प्रतीवर टपाली मतपत्रिका आणि निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र यासाठी वापरायच्या चिन्हाव्यतिरिक्त इतर कोणते चिन्ह नसल्याचं आणि मी मतदान दरम्यान वापरण्यात येणाऱ्या मतदार नोंदणी नमुना 17 कोणत्याही मतदारसंघात कोणत्याही नोंदीचा समावेश नसल्याचं प्रत्यक्ष दाखवून दिलं आहे. मी मतदान यंत्राच्या नियंत्रण युनिटचा निकाल विभागात सुरक्षित करणाऱ्या कागदी मोहरीची स्वतःची सही केली असून त्यासोबत तेथे उपस्थित जे आहेत त्यांची स्वाक्षरी करण्यास इच्छुक असणाऱ्या प्रतिनिधींच्या सह्या मी त्याच्यावर घेतलेल्या आहेत. मी विशेष खून चिठ्ठीवर नियंत्रण युनिटचा अनुक्रमांक लिहिला आहे आणि त्याच्या मागील बाजूस स्वतःची सहीसुद्धा केलेली आहे आणि त्यावर तेथे उपस्थित जे आहेत त्यांच्या सह्या त्याच्यावर घेतलेल्या आहेत. नंतर मी नवीन सुधारित हिरव्या कागदी मोहरवर स्वतःची सही केली आणि त्यावर तेथे उपस्थित असतानाची स्वाक्षरी त्याच्यावर घेतलेली आहे आणि मतदान प्रतिनिधीच्या सुद्धा सह्या घेतलेल्या आहेत. मी विशेष खून चिठ्ठीवर अगोदर छापून आलेला अनुक्रमांक वाचून दाखवला असून तेथे उपस्थित असणाऱ्या उमेदवार मतदान प्रतिनिधींना सुद्धा हा क्रमांक लिहून घेण्यास सांगितला आहे आणि खाली केंद्राध्यक्ष स्वाक्षरी हे लिहायचं आहे आणि इथं मतदान प्रतिनिधीच्या सह्या घ्यायच्या आहेत आणि कुठल्या उमेदवार आहे ते, कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे ते तिथं लिहायचं आहे. नंतर या घोषणापत्र पुढील मतदान प्रतिनिधी तिची स्वाक्षरी करण्यास नकार दिला, जर कोण नकार दिला सह्या करायचं ते सुद्धा लिहायचं आहे आणि खाली केंद्राध्यक्ष सही करायची आणि दिनांक लिहायचा आहे. त्यानंतर कोणताही पर्याय मतदान यंत्र वापरल्यास त्यावेळी केंद्राध्यक्षाद्वारे केले जाणारे घोषणापत्र. पर्यायी मतदान यंत्र जर असेल तर हा अहवाल भरायचा आहे. याच्यामध्ये हा अहवाल सहसा काही जास्त पुढे घडत नाही, घडला तर हा अहवाल द्यायचा आहे. त्यानंतर मतदान प्रक्रियेदरम्यान होण्याच्या वेळी करायचे घोषणापत्र. मतदान समाप्तीच्या वेळचं घोषणापत्र काय? मी मतदान प्रक्रिया समाप्त होण्याच्या वेळी मतदान केंद्रात उपस्थित असणाऱ्या व यामध्ये खाली स्वाक्षरी करणाऱ्या मतदान प्रतिनिधींना निवडणूक घोषणा घेण्याबाबतचा नियम 1961च्या नियम 49(2) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे नमुना 17 मध्ये नोंदवलेल्या मताचा हिशोब भाग 1 मधील प्रत्येक नोंदीची साक्षांकित प्रत सुपूर्द केली आहे आणि इथं दिनांक, वेळ आणि स्वाक्षरी करायची आहे. नोंदवलेल्या मताच्या हिशोबातील नोंदीची साक्षांकित प्रत मिळाली नमुना 17C भाग 1 आपण त्यांना दिला तर तिथं
त्या प्रतिनिधीच्या सह्या घ्यायच्या आणि तो कुठल्या पक्षात त्याचं कुठल्या पक्षाचा किंवा उमेदवाराचा आहे ते इथं लिहायचं आहे. त्यानंतर ज्यांनी नकार दिला तर त्यांचेसुद्धा लिहायचे आहे. त्यानंतर मतदान यंत्र मोडबंद केल्यानंतरचे घोषणापत्र. मी मतदान यंत्राची मतदान युनिटे आणि नियंत्रण युनिटे वाहून नेण्याच्या पेटीवर माझी मोहर उमटवली आहे आणि मतदान प्रक्रिया समाप्त होण्याच्या वेळी मतदान केंद्र उपस्थित असणारा सर्व मतदान प्रतिनिधी त्यावर मोहर उमटण्याची परवानगी दिली आहे. केंद्रात त्याची स्वाक्षरी, दिनांक आणि वेळ टाकायचा आहे आणि जे प्रतिनिधी हजर असतील त्यांची सही घ्यायची आहे आणि तो कुठल्या उमेदवाराचं आहे ते लिहायचं आहे नाव, आणि नकार दिला असेल तर त्याचीसुद्धा नावं लिहून सही घ्यायची, त्याची नावं लिहायची आहेत फक्त आणि केंद्राध्यक्षाने सही करायची आहे. नंतर महत्त्वाचं आहे जोडपत्र 7 केंद्राध्यक्षाची दैनंदिनी. आता याच्यामध्ये मतदारसंघाचं नाव ठळक मोठ्या अक्षरात लिहायचं आहे, मतदानाचा दिवस लिहायचा आहे, जी तारीख आहे ते, नंतर मतदान केंद्राचं नाव आणि क्रमांक टाकायचा आहे, ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण लिहायचं आहे, कुठलं आहे म्हणजे शासकीय इमारत आहे किंवा खाजगी इमारत आहे का तात्पुरते एखादं बांधकाम केलेली इमारत आहे ते आपल्याला लिहायचे आहे. सहसा इथं शासकीय इमारत शाळाच असते. नंतर स्थानिक मतदान अधिकारी नियुक्त केले असतात त्याची संख्या. जर कोणी स्थानिक मतदान म्हणजे स्थानिक मतदान अधिकारी म्हणजे कोण की समजा जर बुरखाधारी असेल तर तिथे स्त्रियांची नेमणूक केली जाते तर त्यांची इथे संख्या टाकायची. यथेचरित्या नियुक्त केलेल्या मतदान अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीमुळे मतदान अधिकारी नियुक्त केल्यास जर समजा कुठला मतदान अधिकारी अनुपस्थित राहिला काही कारणास्तव दुसरा मतदान अधिकारी नेमला तर ते लिहायचं आहे, कारण टाकायचं आहे. नंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासंबंधी काय लिहायचं तर वापरण्यात आलेल्या नियंत्रण युनिटची संख्या, किती नियंत्रण युनिट होते ते लिहायचं आहे, वापरण्यात आलेल्या नियंत्रण युनिटचा क्रमांक लिहायचा आहे, वापरण्यात आलेल्या मतदान युनिटची संख्या लिहायची आहे, त्याचा अनुक्रमांक टाकायचा आहे, वापरता आलेल्या कागदी मोहरीची संख्या लिहायची आहे, कागदी मोहरीचा अनुक्रमांक टाकायचा आहे. नंतर पुरवण्यात आलेल्या विशेष खून चिठ्ठ्याची संख्या लिहायची आहे, विशेष खून चिठ्ठ्याचा अनुक्रमांक, वापरण्यात आलेल्या विशेष खून चिठ्ठ्याची संख्या, वापरण्यात आलेल्या विशेष खून चिठ्ठ्याचा अनुक्रमांक, न वापरता परत केलेल्या खून चिठ्ठ्यांचे अनुक्रमांक टाकायचे आहे. नंतर जे ते व्हीपॅट यंत्रणा वापरण्यात आले त्या मतदान केंद्रासाठी लागू. वापरण्यात आलेल्या प्रिंटरची संख्या, वापरण्यात आलेल्या प्रिंटरचा अनुक्रमांक म्हणजे व्हीपॅटची संख्या आणि व्हीपॅटचा अनुक्रमांक टाकायचा आहे. मतदान केंद्रामध्ये मतदान प्रतिनिधी नेमले आहेत अशा उमेदवारी संख्या लिहायची आहे, किती नेमले तुम्ही 4, 5 ते टाकायचं आहे. नंतर मतदान प्रारंभ होताना उपस्थित असणाऱ्या मतदान प्रतिनिधी संख्या, जेव्हा मतदान सुरू झालं तेव्हा किती प्रतिनिधी होते ती संख्या तिथे टाकायची आहे. नंतर उशिरा आलेले मतदान प्रतिनिधी जर आले असतील समजा आता मतदान सुरू झालं आले काही उशिरा आले तर त्यांची संख्या तो टाकायची आहे. मतदान प्रक्रिया समाप्त होताना उपस्थित असणाऱ्या मतदान प्रतिनिधीची संख्या, मतदान प्रक्रिया समजा जेव्हा आता संपणार आहे त्यावेळी जर उपस्थित असले मतदान प्रतिनिधी तर त्याची संख्या टाकायची आहे. मतदान केंद्राकडे नेमून दिलेली एकूण मतदाराची संख्या, मतदान केंद्राचं नेमून दिलेले एकूण मतदार त्यांची संख्या इथे टाकायची आहे. मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतिनुसार मतदान करण्यास परवानगी दिलेल्या मतदाराची संख्या तेवढीची. नंतर मतदार नोंदवहीमध्ये नमुना 17 नोंदवलेल्या मतदाराची एकूण संख्या ते इथं टाकायची आहे. मतदान यंत्रणेनुसार नोंदवलेल्या मताची संख्या ते इथं टाकायची आहे. ऐनवेळी मतदान नकार दिले असेल तर ते लिहायचं आहे इथं मतदान नोंदवही प्रभारी मतदान अधिकारी सही घ्यायचे, प्रथम मतदान अधिकारी सही घ्यायचे. मतदान केलेल्या मतदाराची संख्या, पुरुष किती, स्त्रिया किती, तृतीयलिंगी किती आणि एकूण किती. नंतर आक्षेपित मते असतील तर परवानगी दिलेली संख्या, परवानगी नाकारलेली संख्या, समपरण रक्कम ते टाकायचं आहे. नंतर आहे निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र काढून मतदार केले असेल, EDC वापरून जर मतदान कोणी केलं असेल शिक्षक करतीलच तर त्याची संख्या टाकायची आहे. देशाभर राहणाऱ्या मतदान केलेले तर काही येणार नाही, 00. सहायकाच्या मदतीने मतदान केलेली संख्या टाकायची आहे. बदली मतदान केलेल्या प्रॉक्सी मतदान असेल तर ती संख्या टाकायची आहे. प्रदत्त मताची संख्या लिहायची आहे. वयासंबंधी प्रमाणपत्र दिले अशा मतदाराची संख्या लिहायची आहे. वयासंबंधित प्रमाणपत्र देण्यास नकार दिला अशा मतदाराची संख्या लिहायची आहे. मतदान तहकूब करणं आवश्यक झालं काय ते तहकुबीची कारणं हे काही घडत नाही तरी ते जेव्हा घडलं तर लिहायचं आहे. दर 2 तासांनी मतदाराची संख्या द्यायची आपल्याला. सकाळी 7 ते 9, 9 ते 11, 11 ते 1, 1 ते 3 आणि 3 ते 5. अभ्यागत नोंद तक्त्याप्रमाणे मतदान केंद्राला भेट देणाऱ्या तर म्हणजे व्हिजिटिंग सीट भरायचे जर कोणी भेट दिली तर भेट देणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव. आता भेट देणारे अधिकारी कोणी येऊ शकतात त्याच्यामध्ये निरीक्षक असते, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सेक्टर मॅजिस्ट्रेट, झोनल मॅजिस्ट्रेट, नंतर गस्तीवरील दंडाधिकारी इत्यादी जर भेट दिली त्यांचं नाव ते लिहायचं. खाली भेटीची वेळ लिहायची आहे. मतदान प्रक्रियेत संक्षिप्त वर्णन कसं होतं, शांततापूर्ण होतं, काही घटना घडली ते लिहितील. नंतर भेटीच्या वेळी असलेल्या नमुना 17 प्रमाणे मतदान आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रातून मतदान समजा इकडे झाले असेल 20 तर इकडे 20च आलं पाहिजे, इकडे 30 झाले असेल 30च आलं पाहिजे, अशा प्रकारे लिहायचं आहे. त्यानंतर मतदान समाप्तीवेळी रांगेत उभे असलेल्या मतदारांना दिलेली चिठ्ठी संख्या,
शेवटच्या मतदाराने त्याचे मत दिल्यानंतर मतदान ज्यावेळी अंतिमता बंद केली ती वेळ, मतदान बंद केलं ती वेळ लिहायचे. निवडणूक विषयक अपराधाची तपशीलवार नोंद. खालील प्रकारचे हे अपराध होऊ शकतात, ते काही जास्त घडत नाही आहे कुठं. त्यानंतर मतदान केंद्र वापरण्यात आले कोणते मतदार यंत्राद्वारे झालेल्या मतदानास पुढील गोष्टीमुळे बाधा झाली काय, तर समजा मतदान केंद्र वापरण्यात आले, मतदान यंत्र केंद्राच्या ताब्यातून बेकायदेशीर नेण्यात आले का, हे काही घडत नाही आहे. त्यानंतर बघा नमुना 17 हा महत्त्वाचा अहवाल आहे. नोंदवलेल्या मताचा हिशोब हे द्यायचा आहे. त्याच्यामध्ये लोकसभेचं नाव लिहायचं आहे, नंतर मतदारसंघाचं नाव लिहायचं आहे, मतदार केंद्राचा क्रमांक आणि नाव इथं लिहायचं आहे, नंतर नियंत्रण युनिटचा क्रमांक, मतदान यंत्र मतदार युनिटचा क्रमांक आणि व्हीपॅटचा क्रमांक टाकायचा आहे. नंतर नमुना 17 नोंदवलेल्या मतदाराची एकूण संख्या लिहायचं आहे. नंतर मत न नोंदवले ठरवलं असेल मतदार तर ते टाकायचं आहे, मतदान करण्याची परवानगी न दिली तर ते टाकायचं आहे. आणि त्यानंतर इथं एकूण संख्या आणि 17मधील मतदाराच्या अनुक्रमांक लिहायचं आहे. त्यानंतर ज्या उमेदवाराला चाचणी मत दिलं आहे तर त्याचा अनुक्रमांक, उमेदवाराचं नाव आणि मतसंख्या ते लिहायचं आहे. त्यानंतर मतदान यंत्रानुसार नोंदवण्यात आलेल्या मताची एकूण संख्या इथं लिहायची आहे. त्यानंतर प्रदत्त मतसंख्या असेल तर ते टाकायचे. नंतर वापरण्यासाठी प्राप्त झालेल्या असतील मतपत्रिका ते लिहायचं आहे. मतदारांना दिलेले असतील तर किती नंबरपासून कितीपर्यंत दिले आहे ते लिहायचं आहे. न वापरता परत केले असेल तर ते अनुक्रमांक टाकायचे आणि मतदान प्रतिनिधीची सही घ्यायची खाली. नंतर कागदी मोहरीचा हिशोब लिहायचा, याच्यामध्ये पुरवलेल्या कागदी मोहरीची एकूण संख्या टाकायची. नंतर अनुक्रमांक कितीपासून कितीपर्यंत ते टाकायचे. वापरण्यात आले असेल तर ते अनुक्रमांक टाकायचं आहे. न वापरता परत केला त्याचा अनुक्रमांक टाकायचा आहे आणि इकडे मतदान प्रतिनिधीची सही घ्यायची आहे. त्यानंतर खराब झालेल्या कागदी मोहर असतील तर त्याचे अनुक्रमांक टाकायचे आणि त्यावर सगळ्यावर प्रतिनिधी सही घ्यायची. नंतर दिनांक, ठिकाण लिहायचं आहे, मतदान केंद्राची सही आणि मतदान केंद्र क्रमांक टाकायचा आहे. बघा त्यानंतर आहे जोडपत्र 9. याच्यामध्ये मतदान केंद्राच्या विविध टप्प्यावर पार पडायच्या कामाची रूपरेषा दिलेली आहे की बाबा त्यांना काय करायचं आहे. तर नियुक्ती झाल्यावर, मतदानाच्या दिवशी, मतदान संपल्यावर, चालू असताना. बघा नियुक्ती झाल्यावर. बघा त्यानंतर आहे जोडपत्र 11 मतदान प्रतिनिधी, कार्यमोजक प्रतिनिधी यांची यजमानपत्रक. इथं लोकसभा या मतदारसंघाचा क्रमांक आणि नाव लिहायचं, विधानसभेचं नाव आणि क्रमांक टाकायचा आहे, उमेदवाराचं नाव लिहायचं आहे, राजकीय पक्षाचं नाव लिहायचं आहे, मतदान प्रतिनिधी कार्यमोजक प्रतिनिधींचं नाव इथं लिहायचं आहे. नंतर उमेदवाराची इथं प्रवेशाची वेळ, स्वाक्षरी, निमित्तीची वेळ आणि स्वाक्षरी इथं लिहायचं आहे. त्यानंतर जोडपत्र 13 मतदान प्रतिनिधींना देण्यात आलेल्या प्रवेशपत्राचा हिशोब, विधानसभा मतदार संघाचा क्रमांक, नाव, मतदान केंद्राचा क्रमांक, नाव, निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराची एकूण संख्या, मतदार साहित्य प्राप्त प्रवेशाची संख्या, उमेदवाराचं नाव, नंतर प्रवेशपत्र देण्यात आले किंवा कसे इथं लिहायचं आहे आणि मतदान प्रतिनिधी स्वाक्षरी इथं घ्यायची आहे. नंतर न वापरलेले प्रवेशपत्र लिहायचं आहे किती आणि मतदान केंद्राची सही आणि शिक्का करायचा आहे. त्यानंतर जोडपत्र 14 आहे अनुपस्थित स्थलांतरित मृत मतदाराच्या यादीमध्ये नाव असलेल्या मतदाराचे करायचे घोषणापत्र हे द्यायचं आहे. याच्यामध्ये मी याद्वारे गांभीर्यपूर्वक असं जाहीर करतो की आणि दलितपूर्वक असे निवेदन करतो की दिनांकापासून पर्यंत केलेल्या सुधारित केलेल्या रिकाम जागा मतदारसंघाच्या विद्यमान मतदार यादीच्या भाग क्रमांक, अनुक्रमांक वर ज्याचं नाव दिसून येते ती मीच आहे. निवडणूक तोत्यागिरी करणे भारतीय दंड संहितेच्या कलम 171 अंतर्गत निवडणूक विषय गुन्हा याची मला जाणीव आहे. आणि इथं मतदारी स्वाक्षरी त्याची सही घ्यायची आहे, अंगठा ठसा असेल तो घ्यायचा आहे, खाली मतदान केंद्राची स्वाक्षरी करायची आहे. त्यानंतर आहे जोडपत्र 15 मतदाराकडून घ्यायच्या वयाबाबतचं प्रतिज्ञापत्र आहे. याच्यामध्ये मी याद्वारे गांभीर्यपूर्वक जाहीर करतो की ठाम निवेदन करतो की दिनांक, तारीख लिहायचे, म्हणजेच ज्या तारखेच्या मतदाराचे विद्यमान मतदार यादी तयार केले आहेत तिच्यात सुधारणा करण्यात आलेल्या तारखेला माझ्या वय 58 अधिक होते तर त्याची सही घ्यायची आहे आणि खाली केंद्राची सही करायची आहे. तर जोडपत्र 16 आहे कमी वय असलेल्या मतदाराची यादी. तर इथं ज्या मतदाराकडून त्याच्या वयाच्या संबंधित प्रतिज्ञापत्र घेण्यात आले त्याची मतदाराची संख्या, याच्यात मतदाराचं नाव, सध्या मतदार यादीत जो अनुक्रमांक तो लिहायचा आहे, मतदार यादीत नोंदवलेलं त्याचं वय लिहायचं आहे आणि मतदान केंद्राच्या अंदाजाप्रमाणे वय ते टाकायचं आहे. नंतर ज्या मतदारांनी स्वतःच्या वयाच्या संदर्भात प्रतिज्ञापत्र देणं नाकारलं त्याचीसुद्धा इथं माहिती लिहायची आहे. तर जोडपत्र 17 आहे प्रतिज्ञापन, रिकाम जागाची सार्वत्रिक पोटनिवडणूक, लोकसभेची सार्वत्रिक पोटनिवडणूक, लोकसभा विधानसभा मतदारसंघाचा अनुक्रमांक, नाव, मतदान केंद्राचा क्रमांकाने नाव, निवडणूक संचालन नियम 1961च्या नियम 49 नुसार अन्वये मतदाराची चाचणी मत करण्यापूर्वी भरायच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना. हा चाचणी मतसाठीचा नमुना आहे.
त्यानंतर आहे अंध व दिव्यांग मतदाराच्या सोबत्याचं प्रतिज्ञापत्र बघा. इथं लिहायचं आहे लोकसभा समाविष्ट असलेल्या विधानसभा, त्याचा अनुक्रमांक, नाव, मी, रिकाम जागा, वडिलाचं नाव, वय, राहणार याद्वारे जाहीर करतो की याच दिनांक रिकाम जागा रोजी मी कोणत्याही मतदान केंद्रावर दुसऱ्या कोणत्याही मतदाराचे सोबत म्हणून काम केलं नाही. मी रिकाम जागा यांच्या वतीनं नोंदवलेले मत गुप्त ठेवीन आणि त्याबद्दल त्याची सही घ्यायची आहे आणि त्याचा पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर मतदानानंतर निवडणुकीचे अभिलेख किंवा सामग्री परत जमा करणे हे 2 प्रती तयार करायचं आहे. इथं लिहायचं आहे लोकसभेचं नाव, समाविष्ट विधानसभेचं नाव, मतदारसंघाचा मतदान केंद्राचा नंबर टाकायचा आहे. नंतर मोहरे बंद नियंत्रण युनिटचा क्रमांक लिहायचा आहे. मोहरे बंद मतदान युनिटचा क्रमांक लिहायचा आहे. मोहरे बंद व्हीपॅटचा क्रमांक लिहायचा आहे आणि संख्या टाकायची आहे. नंतर न वापरलेल्या नियंत्रण युनिटचा क्रमांक आणि संख्या, न वापरलेल्या मतदान युनिटचा क्रमांक आणि संख्या, न वापरलेल्या व्हीपॅटचा क्रमांक आणि संख्या. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.